छोटू हत्ती आणि चांदोबा मामा. सूर्यास्त झाला होता. जंगल हळूहळू शांत होऊ लागले होते. झाडावरचे पक्षी आपापल्या घरट्यात परतले होते. आई हत्तीने आपल्या लाडके छोटूला हाक मारली. छोटू बाळा, चल, आता झोपायची वेळ आहे. आई म्हणाली. पण छोटूला कुठे झोप येत होती? त्याला तर खेळायचे होते. मग छोटू आईच्या मागे माग इकडे निघाला. चालता चालता त्याचे सहज नजर आकाशाकडे पाहिले. अरे वा! छोटू आश्चर्यचकित झाला. आकाशात एक मोठा पांढरा शुभ्र आणि गोल चांदोबा मामा हसत उभा होता. त्याच्या अवतीभोवती हजारो छोटे छोटे चमकणारे तारे नाचत होते. छोटू त्या सुंदर दृश्याकडे पाहतच राहिला. त्याला वाटले चांदोबा मामा त्यालाच पाहून हसत होते. ते सुंदर आकाश पाहून छोटू खूप शांत वाटले. त्याचे कान हळूच हलू लागले. त्याने एक मोठी जांभई दिली. त्याची सोंड हळूहळू खाली उतरली. आईने छोटूला आपल्या सोंडेने जवळ घेतले आणि हळूच थोपवले. आईच्या उबदार खुशीत आणि चांदोबा मामाच्या शीतल प्रकाशात छोटूचे डोळे हळूच मिटले. तो शांतपणे झोपी गेला आणि त्याला गोड गोड स्वप्नेही पडू लागली. चला आता तुम्ही पण झोपा.